मला जे करायचं होतं ते मी केलं. ह्या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडनं ती राबवली पण जाणार नाही. हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, किती दिवस शकलो असतो. जी मनानेच विकली गेलेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. हे खेकडे कुठून आले? ते धरणातच बसले होते मातीमध्ये. त्या टोपलीवरती झाकण ठेवण्याची गरज नसते. तेच एक वरती जायला लागलं काय एकमेकाला खाली खेचत असतात. तसे हे सगळे खेकडे आहेत. या राज्यामध्ये एक पक्ष फोडला जातो आणि चितेचा धूर विझलेला नाही आणि शपथविधी घेतले जातात. याला आपण काय म्हणाल? हे राजकारण माझ्याकडे शब्दच नाही आहेत. याच्यावरती काही प्रतिक्रिया देण्यासाठी शब्दच नाही आहेत. मला आता शेवटची आशा राहिली ती देशातल्या जनतेकडूनच. कारण हा देश त्यांचा आहे. अनेक क्रांतिकारकांनी रक्त सांडून बलिदान देऊन ज्यांचे गोडवे आपण गातो की त्यांच्या शौर्याचे गोडवे त्याच्याशिवाय आपण काहीच करणार. गोडवे म्हणा किंवा पोवाडे म्हणा आपण नेहमी सातत्याने बोलत असतो. त्यांनी बलिदान कोणासाठी केलं? आज सुद्धा सैन्य जे सीमारेषेवरती रक्षणासाठी उभं आहे तो देश म्हणजे कोण आहे? देश म्हणजे काय आहे? देश म्हणजे केवळ दगडधोंडे नाही आहेत, तर त्या देशात कोसळणाऱ्या दरडी नाही आहेत, त्या दरडीखाली चिरडली जाणारी माणसं आहेत. आणि त्या माणसांकडनंच आता एक अपेक्षा आहे की आपला देश आता आपल्यालाच वाचवावा लागेल. आणि त्याच करता जी एक आघाडी आता उभी राहिलेली आहे इंडिया, त्या आघाडीचं हे इंडियावरती मी येणारच आहे. पण ज्या प्रकारचं सत्तेचं राजकारण, हव्यास, स्वार्थ जो महाराष्ट्रात चालू आहे, तुमचीही सत्ता होती, पण हे सगळं पाहिल्यावरती असं म्हटलं जातं की उद्धव ठाकरेंना सत्ता राबवताच आली नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं. ह्या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडनं ती राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते माझ्यासोबत 2-3 दिवस होतेच. त्यांना सुद्धा मी आत म्हणजे हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, किती दिवस शकलो असतो. जी मनानेच विकली गेलेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सोबती अगदी मुठभर का असतील पण निष्ठावान मला पाहिजेत. कारण त्यालाच तर एक शक्ती असते. पसाभर सगळे गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मुठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. आणि शिवसेना प्रमुखांचा सुद्धा हाच स्वभाव होता. पण त्या निष्ठावंतांच्या फौजा आजही आपल्याकडे आहेतच. म्हणून तर मी म्हटलं ना की असं त्यांना वाटलं होतं की एवढे फोडल्यानंतर शिवसेना संपेल, तर शिवसेनेला आणखीन जोरात धुमारे फुटलेले आहेत. एका दृष्टीने मला असं वाटतं इष्टापत्ती आहे. अनेक जण अनेक जागा वर्षानुवर्ष अडून ठेवले होते त्यांनी. बऱ्याच जणांना संधी मिळायला पाहिजे होती, ती मिळत नव्हती. कारण आपण असं म्हणत होतो की नाही ही व्यक्ती काम करते, ही व्यक्ती काम करते. मतदार म्हणत होते हरकत नाही, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, पण शिवसेनेचं आहे, मतं देतो. पण आता तिकडे नवीन चेहऱ्यांना संधी मिळते. महाराष्ट्रात धो पाऊस पडतो आहे. वर्षभरापूर्वी अशाच मुसळधार पावसामध्ये तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार वाहून गेलं. वाहून नव्हतं गेलं, खेकड्याने धरण फोडलेलं. हे खेकडे कुठून आले? ते धरणातच बसले होते मातीमध्ये. हे तुमच्या लक्षात का नाही आलं? शेवटी खेकडाच असतो. त्याला किती आपण सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तो तिरकत जातो. आणि खेकड्याची एक मानसिकता तुम्हाला माहिती असेल की खेकड्या ज्या टोपलीमध्ये खेकडे असतात त्या टोपलीवरती झाकण ठेवण्याची गरज नसते. तेच एक वरती जायला लागलं काय एकमेकाला खाली खेचत असतात. तसे हे सगळे खेकडे आहेत.